भगवद्गीता. भगवद्गीता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात भगवान श्रीकृष्ण आणि त्या श्रीकृष्णाचा महिमा अनेक ऋषींनी, संतांनी, महापुरुषांनी गायला आहे. भगवद्गीताही अनेकांनी उचलली आहे. परंतु परदेशातील काही शास्त्रज्ञांना सुद्धा भगवद्गीतेची भुरळ पडली आहे. त्याचमधले एक शास्त्रज्ञ म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन. त्यांनी आपल्या जीवनावर लिहिताना सांगितलंय की मी जेव्हा जेव्हा भगवद्गीता वाचतो तेव्हा तेव्हा मला त्यातलं काहीतरी नाविन्य भेटतं. नवीन जीवन जगण्याची नवीन ताकद भेटते. असे आल्बर्ट म्हणतात की ही ह्या जगाची, या ब्रह्मांडाची निर्मिती किती सुसंगतपणे केलेली आहे ह्याचं प्रत्यय त्या भगवद्गीतेमध्ये येतो. ते अजूनही पुढे जाऊन सांगतात की माझ्या वैज्ञानिक शोधामध्ये भगवद्गीतेचा खूप मोठा हात आहे. माझ्या प्रत्येक वैज्ञानिक शोधामध्ये तसेच माझ्या जीवनामध्ये भगवद्गीता केवळ ग्रंथ नसून माझ्यासाठी एक मार्गदर्शक स्तोत्र आहे. अशी भगवद्गीता जर प्रत्येक माणसापर्यंत गेली तर खरंच माणसाचं कल्याण होणार नाही का? म्हणून भगवद्गीता ही प्रत्येक लहानपासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याचे विचार आपल्या समाजामध्ये गेले पाहिजेत, असं आपण काम केलं पाहिजे. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाला आपण नमस्कार केल्यासारखं होईल. जय श्रीकृष्ण.